नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत तिकोना किल्ल्यावरती. तर चला आमच्यासोबत पाहूया हा किल्ला. तिकोना किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात येतो. तर हा किल्ला ऐतिहासिक आहे आणि ह्याच्या त्रिकोणा आकारावरती याचं नाव दिलेलं आहे तिकोना. मित्रांनो, एक सांगायची गोष्ट म्हणजे 17व्या शतकात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि मराठा साम्राज्यात या किल्ल्याला सैनिकी ठिकाण म्हणून ओळखतात. तर मित्रांनो, आम्ही जे आता ठिकाणावरती पोहोचलेलो आहे तर ते गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा व गडावर किंवा गडावरील तातडीचा निरोप पाठवण्याचे ठिकाण व गडावर होणारे हल्ला परतवून लावण्याचे पहिले ठिकाण तुम्ही हे पाहू शकता आणि या जागेला मेट असेही म्हणतात. तर हा तुम्ही समोर पाहू शकता तुंग किल्ला. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो हा पहिला प्रवेश आहे आणि किल्ल्यावरती तटबंदी, पहारेकरी बुरुज आणि पाण्याची टाकी आहे. किल्ल्यात त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर सुद्धा आहे. तर चला जाऊन दर्शन घेऊया. आपण ज्या पायऱ्या चढून आलो त्या पायऱ्या जुन्या बांधकामातल्या नाही आहेत, त्या आत्ताच्या नवीन बांधकामातल्या आहेत. जुन्या काळी अशा पायऱ्या नव्हत्या. तर आता आपण चपेडदान मारुतीचे दर्शन घेऊया. तर चपेडदान मारुती हे एक प्रमुख आकर्षण आहे आणि इथं येणाऱ्या लोकांना धार्मिक अनुभव मिळतो आणि त्यांच्या यात्रेला एक आध्यात्मिक आयाम मिळतो. मारुतीचे दर्शन घेऊन आपण पाहणार आहोत चुन्याचा घाणा. तर जुन्या काळी सिमेंटऐवजी बांधकामात चुन्याचा वापर होत होता. गडकिल्ल्यांचा प्रमुख पैलू म्हणजे बालेकिल्ला. तर चला बालेकिल्ल्याकडे जाऊया.
तर ह्या किल्ल्याचे नियंत्रण मध्यकाळात यादव, बहामनी आणि निजामशाही या अनेक राजवंशांच्या हातात गेले. मराठा साम्राज्याच्या नंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तिकोना किल्ला जिंकला. आणि इथंच आपली व्हिडिओ समाप्त. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट शेअर करायलाही